अमृतरूपी काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे त्यांना रसभरीत काव्याचा प्रयास करा। आज मी आपणास 6 डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांच्या स्मृती दिन आणि त्या स्मृती दिन म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला त्यांचं निधन झालं होतं आणि नंतर त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबरला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। आता ते अंत्यसंस्कार चैत्यभूमी म्हणजे शिवाजी पार्क चैत्यभूमीवर ते अरबी समुद्राच्या काठी त्यांना लाखो अनुयायाच्या समोर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते। त्यावेळी त्या लाखोच्या डोळ्यातून किती अश्रू गळत होते। आणि एवढंच काय तर त्यांनी मरणाच्या आधी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। तर त्या बौद्ध पद्धतीने लाखो बौद्ध अनुयायांसमोर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। लाखो अनुयायी आणि आताही आपण बाबासाहेबांचा 6 डिसेंबरला स्मृती दिन जेव्हा साजरा करतो मुंबईला, म्हणजे ते चैत्यभूमी आहे त्यांची शिवाजी पार्कला, तर तिथे 1 तारखेपासूनच बौद्ध अनुयायी यायला सुरुवात होते। तो असे लाखो 25 लाख 30 लाख अनुयायी त्या चैत्यभूमीवर येतात। देश परदेशचे भिक्खू विचारवंत असे सर्व प्रकारचे लोक तिथे जमा होतात, बौद्ध अनुयायी। आणि मग अशा प्रकारे त्यांच्यावर असे आपण मग त्या दिवशी काय करतो तर 15 मिनिट मग पाळतो, 15 मिनिट बौद्ध वंदना घेतो आणि मग समाज आणि आपण सगळे मिळून समन्वय साधून मग ते काय करतो आपण प्रार्थना घेऊन समन्वय साधून अशा प्रकारचे आपण तो कार्यक्रम आटोपतो। आणि इतके लाखो लोकांची सोय खाण्यापिण्याची झोपण्याची बसण्याची ती महानगरपालिका करते। तर अशा प्रकारे तर 1917 पासून हा दिवस स्मृती दिन असाच पाळता। 15 मिनिट मौन, मग बुद्धवंदना, मग असे मित्रमंडळी समाज असे सगळं मिळून तो कार्यक्रम साजरा केला जातो। आणि ती चैत्यभूमी म्हणजे आपले सर्व अनुयायांचे प्रेरणास्थान आहे। तर अशा प्रकारे शिवाजी पार्क चैत्यभूमीवर 6 डिसेंबरला लाखो अनुयायी येऊन त्या महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करतो। जलसे पोवाडे अशा प्रकारची तिचा 1 तारखेपासून जल्लोषला सुरुवात होते। आणि त्याप्रमाणे आज असा जल्लोष होईल। म्हणून ज्यावेळी त्यांचं प्रेत पडलं होतं, लाखो लोक त्यांच्या चेहऱ्याजवळ होते, मग त्यावेळी आपले लोकशाहीर लोककवी लोकशाहीर युगकवी वामनदादा कर्डक यांची मी आला वारा ही कविता आपल्यापुढे सादर करते, ती पहा। आणि मला
ते कविता म्हणताना मला सुद्धा गहीवरून येते. तर तेच कविता मी आला पहाट वारा गेला पहाट वारा हे आपणापुढे सादर करते. ते पहा. आला पहाट वारा गेला. आला पहाट वारा गेला पहाट वारा. आला पहाट वारा गेला पहाट वारा. उठवील कोण आता थारा नसे आम्हाला. उठवील कोण आता थारा नसे आम्हाला. उगवील कोण आता डोळ्यामधील धारा. उगवील कोण आता डोळ्यामधील धारा. आला पहाट वारा गेला पहाट वारा. आला पहाट वारा गेला पहाट वारा. वामन नराधमाने माझ्या भीमाप्रमाणे. वामन नराधमाने माझ्या भीमाप्रमाणे. उपजेल बाळे कोणी जुलमार्च तारणारा. उपजेल बाळे कोणी जुलमार्च तारणारा. वामन नराधमाने माझ्या भीमाप्रमाणे. उपजेल को बाळे कोणी जुलमास तारणारा. उपजेल बाळे कोणी जुलमास तारणारा. आला पहाट वारा गेला पहाट वारा. आला पहाट वारा गेला पहाट वारा. आला पहाट वारा गेला पहाट वारा. गेला पहाट वारा गेला पहाट वारा. गेला पहाट वारा. अशा प्रकारे वामन दादा कर्डकांनी जेव्हा बाबासाहेबांचं प्रेम पडलेलं होतं तेव्हा हे गीत गाऊन सर्वांच्या डोळ्यामध्ये असे आसवे येत होते. आणि आता आपला थारा गेला, आता आपल्याला कोण तारणार, अशा प्रकारच्या भावना त्यांनी आपल्या या श्रद्धांजली गीतामधून आपल्याला सूचित केले आहे. अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा.